येऊन विराजमान व्हायचंय. पतू आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रथमेश कन्हैया भोईर NCA चे संस्थापक समाजसेवक आणि त्यांचा देखील कटआउट तुम्ही पाहू शकता. वेलकम प्रथमेश भोईर, आपलं हार्दिक स्वागत आहे. नो डाऊट, कारण दोन मोठ्या स्पर्धा आपल्याला जोशेंद्र नगरीमध्ये बघायला मिळतील. एक तर लोकनेते चषक 2026 10 मार्च ते 14 मार्च एक गाव एक संघ असेल आणि 15 मार्च रोजी NCA चा हाफ असेल आणि त्या स्पर्धेला आपण त्या स्पर्धेला सुद्धा बघणार आहोत. त्या स्पर्धेमध्ये आपल्याला चांगले चांगले संघ खेळताना दिसतील. त्यानंतर आपल्याला 8 एप्रिल ते 12 एप्रिल एक भव्य दिव्य अशी मोठी क्रिकेटची स्पर्धा अग्रेशन पुरस्कृत द ग्रेट मराठा परिवार आयोजित श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026 चा रणसंग्राम 2 लाखाची ती क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही मोठ्या स्पर्धा येणार आहेत आणि दोन्ही स्पर्धा या पंचक्रोशीतील सर्वात महत्वाच्या स्पर्धा, सर्वाधिक मोठी स्पर्धा. एकतर लोकनेते चषक आणि त्यानंतर श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2 लाखांच्या नाईटच्या स्पर्धा आणि एंटरटेनमेंट आणि संघ जे आहेत ना वेगवेगळे त्या दोन्ही फॉर्मॅटमध्ये दोन्ही स्पर्धांमध्ये. स्लोवर वन चेंडू होता. आम्ही दुधनाथ वसई विरार प्रीमियर लीग मध्ये वर्णी लागली होती. सध्या शांत होता तिकडे, इथे तो राग काढेल. परंतु तिथे त्याला संधी मिळाली नव्हती बॉलिंगचे. एक कोसमाई चषकामध्ये काय जबरदस्त मारा होता त्याच्या त्या षटकाचा. अप्रतिम गोलंदाजी केली होती. 2.5 लाखाच्या त्या स्पर्धेमध्ये खूपच चांगला खेळ त्याचा, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. म्हणून 2 दिवसानंतर त्या व्हिडिओचा स्टेटस पडत असतो त्याच्याकडून. गोलंदाज तयार, अमित दुधनाथ आकाश चव्हाण करता. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच ललित भोईर सरांचा. एक धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 10. 2 बॉलची समाप्ती. धावसंख्या 10. अक्षय, आकाश चव्हाणला माहिती आहे कारण की संध्याकाळी रोज मॅच असते. सिद्धिविनायक आणि चंद्रपाड्याचे एक टीम असते, म्हणजे दोन्ही चंद्रपाड्याच्या टीम आणि एकमेकांचे अपोजिट खेळत असतात प्रॅक्टिसला. आणि तिथे देखील असा रोमहर्षकपणा प्रॅक्टिस मॅचला पाहायला मिळतो. या मॅचची पहिला एज लागली. सोन्या दादाने रन घेतलाय. आकाश चव्हाण वरती भरोसा नाहीये त्याला आणि ते 1 रन. अनिकेत बुमटेकडे बॉल गेलाय. सोन्या दादा सांगतोय थांब, आज एंट्री वसूल करू दे, तू खेळ नाही तर नको खेळू, पैसे मी नाही भरले, मी बॅटिंग करीन. हलकीशी स्माइल देताना भाईदास पाटील सोन्या या नावाने जास्त त्याला ओळखलं जातं. धावसंख्येचा विचार केला तर धावा फक्त झालेल्या आहेत त्या 11. 1 गडी बाद 11. हे षटक मार्गस्थ आहे ते दुसरं आणि दुसऱ्या षटकातील आता पुढचा बॉल असेल. 2च चेंडू टाकून झालेत. 2च चेंडू अधिकृतरित्या टाकलेत अमित दुधनाथने. अमित तयार. फुलटॉस बॉल होता. खेळचा तो ऑन साइडला चेंडू जातो. ऑफ साइडला झेल होण्याची शक्यता. चेतन म्हात्रे एक्सप्रेस या नावाने ओळखलं जातं. जुचंद्र एक्सप्रेस, चंद्रपाडा एक्सप्रेस असे अनेक नावं या खेळाडूला दिले जातात आणि त्यांनी हा झेल टिपलाय. विकेटचं पतन, अमितला मिळतो यश. गॉन. थँक्यू. गाड्या तुम्ही मैदानाच्या आतून घेऊन जाऊ नका. जर घेऊन जायचं असेल तर त्या खांद्यावर उचलून घेऊन जा तिकडे. जबरदस्त कॅच. चेतन म्हात्रे चंद्रपाडा एक्सप्रेस इम्प्रेस केलं या कॅचने आणि चर्चा संध्याकाळी राहील या गोष्टीची. ती कॅच, तो विकेट, तो धावता झेल, या सगळ्या गोष्टीचा विचार संध्याकाळी होत असतो. संध्याकाळी एक मीटिंग असते तिथे. निलेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मीटिंग. व्हाईस कॅप्टन त्यांचा तेजस उंडरे आहे आणि मॅनेजर जयरेश म्हात्रे, नितेश शिंगोटे, कधी इथे कधी तिथे, अशा प्रकारचा दृश्य. बॅटर आलाय दाद्या, विशाल ठोंबरे, 2 बायकांचा धनी असं त्याला म्हटलं जाते. 2 वेळा त्याने हा कारनामा केलाय आणि एवढूसा आहे त्याच्यावर जाऊ नका. 2 मुलं आहेत त्याला. हो दाद्याची दादागिरी मात्र दिसली नाही. दादागिरी दाखवली अमित दुधनाथने. वसई विरारचा रागच काढलाय जणू काही. अमित दुधनाथ चांगला गोलंदाज आहे, परंतु त्याला संधी कुठेतरी कमी मिळते. आता पुढे तो IPL मध्ये सुद्धा ट्राय करणार आहे. इकडची प्रीमियर लीग. शॉर्ट बॉल, हाफ ट्रॅकर. थोडासा बॅटर फक्त जवळूनच खेळताना दिसत आहेत. बॅटिंग क्रेज मध्ये त्यांच्या हालचाली फार कमी होत आहेत. स्वराज्य स्पोर्ट मध्ये दाद्यासारखा बॅटर 4 नंबरला येईल म्हणजे फुल साईड टीम आहे.
कारण की दाद्या कधी प्रॅक्टिसच करत नाही. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. आणि असे बॅटर जर आकाश चव्हाण तिथून बघत राहिला तर लवकर बॉडी उतरायला टाइम लागणार नाही. बघा दाद्याने ड्राईव्ह केले अमित दुधनाथ. काय जबरदस्त एफर्ट्स. हो मितेश शिंगोटे यांनी बॉल सोडला होता आकाश चव्हाण. त्या ठिकाणी मितेश शिंगोटे चुकी करतोय आणि चुकीला माफी नाही. दोन या धावसंख्येने टीमची धावसंख्या 13 धावा. जबरदस्त बॉलिंग अटॅक अमित दुधनाथ. टीम खेळते द ग्रेट मराठा सिद्धिविनायक. कारण की दोन्ही टीम ज्या आहेत एकाच नावाने मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतात तर दोघांची नावं एकत्र या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. 13 वरती 2 विकेट. घेऊया एक ब्रेक. संदीप सर चेतन मात्रे सारखा गोलंदाज आहे. 6 बॉल 5 डिपेंड केलेत. अनेक वेळा या ग्राउंड वरती अधिराज्य गाजवले. त्याच्याकडे गेलीच नाही आज टीम. चेतन मात्रेचा नेमका रोल काय आहे टीम मध्ये ही देखील गोष्ट प्रश्नचिन्ह आहे. मला वाटतं दुसऱ्या इनिंगला ते बॅटर म्हणून प्रारंभिक फलंदाज उतरतील. शेवटचे 6 बॉल टाकण्याकरता अनिकेत भोमटे आणि समोर बॅटर तुम्ही बघतायत आकाश चव्हाण. ओ इम्पॅक्ट इन लाईन. इम्पॅक्ट इन लाईन. विकेटचं पतन. ऍक्शन रिप्ले बघूया. आकाश चव्हाणचा डाऊट काय आहे मनामध्ये तो डाऊट आपण क्लिअर करूया. बॉल आला वेगाने. हो पहिला पायावरती लागला नंतर बॅट वरती लागला. फ्लम एल बी आकाश चव्हाण. घरी जाऊन रील बघा आणि त्याच्यानंतर बॅट जो आला ना बॉल बॅट वरती तो पायाला बघा. पायावरती बॉल आला. बॅट अगोदर आली. बॅटवर बॉल आला आणि नंतर बॅट वरती बॉल आला. फ्लम एल बी. गुड डिसिजन विशाल नाईक सर. विपुल पाटील आलाय मैदानाच्या आतमध्ये. एक काळ गाजवलाय टेनिस क्रिकेटमध्ये. जर चंद्रपाडा या नायगाव मध्ये व्ही शेप कव्हर ड्राईव्ह व्ही शेप मध्ये फलंदाजी करणारा कोण खेळाडू आहे अजूनही तो विपुल पाटील आहे. लॉंग गॉपला षटकार मारणारा खेळाडू. कव्हरला षटकार मारणारा. बघूया आज त्या प्रकारची बॅटिंग राहील का. 3-13. 5व्या क्रमांकावरती आले. 2.1 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गडी बाद 13 धाबा. अनिकेत भोमटेला पहिल्याच बॉलवर यश मिळालं. थोडस आता रनअप मध्ये अनिकेत सुद्धा काहीतरी विचार करतोय. चुकला गेलाय. कुछ तो गडबडे असं दाखवले त्याने. पुन्हा आता विपुल तयार. स्ट्रायकिंग कडे विपुल. फिल्डिंग चांगली सजवलं द ग्रेट मराठा सिद्धिविनायक स्पोर्ट्स जू चंद्रपाडा टीमने. बॅट्स एज लागले. बॅटच्या आतील कडा चाटून चेंडू फाईन लेगच्या दिशेने गेलं आणि त्याचबरोबर एक धाव मिळाली. एका धाव्याच्या साह्याने धावसंख्येत बदल होतोय आणि धावा लागल्या जात आहेत त्या 3 गडी बाद 14 धावा. हे एका टीम मध्ये 2 वाघमारे खेळतात. 2 वाघ एकाच टीम मध्ये आहेत. छोटा बंधू मोठा बंधू. म्हणून आज बघूया कशा प्रकारचा खेळ राहील. रवी वाघमारेचा तो गोल्डन सिक्सर अजूनही आठवतोय वसई विरार प्रीमियर लीग मध्ये. अनिकेत भोमटे याही खेळाडूची वर्णी लागली होती. व्हाईट बॉल वसई विरार प्रीमियर लीग मध्ये. परंतु सध्या व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय. टीमची धावसंख्या 14. धावसंख्या पोहोचली ते 15 वर. 3 गडी बाद 15 धावा. स्वराज्य स्पोर्ट्स चंद्रपाडा या टीमची. विपुल पाटील हितेंद्र भोईर यांच्याकडून पारितोषिक जाहीर झालंय. विपुल पाटील यांनी लगातार 2 षटकार ठोकले तर हितेंद्र भोईर पाटी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळालं विपुल पाटील या खेळाडूला. गोलंदाज तयार. थोडासा आकुटपाचा चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. हा डॉट बॉल. दबाव दडपण आता बॅटिंग करणाऱ्या टीम वरच येतोय. पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा आल्या होत्या त्याच्यानंतर आता वापसी झालंय फिल्डिंग करणाऱ्या टीमची. आकाश चव्हाण काहीतरी इशारा देत आहेत. दादा सांगतोय तू आउट झाला गप बस. 16 रन आतापर्यंत 4 बॉल. अनिकेत भोमटे जबरदस्त गोलंदाजी करतोय. ओ राईस केलाय. काय बॉल टॉस झाला. टॉस झाल्यानंतर दादाने तर मनानेच हार मानले. इथे विकेट गेल्या रनआउट. अशा प्रकारचा बॉल तुम्हाला बाउन्सर दिला जाणार नाही कारण की रायझिंग डिलेव्हरी होती. परफेक्ट राईस बॉल झाला. डॉट बॉल म्हणजेच विकेट गेलाय रनआउट. 16 धावा 4 विकेट आतापर्यंत आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती. आणि जबरदस्त स्पर्धा राहील. मला वाटतं आजच्या दिवसातला सध्या तरी लो स्कोर.
आणि यानंतर होणारे मॅचेस 2-2 ओव्हरच्या असतील, याची दखल आपण घ्यायचं आहे आणि शेड्यूल नुसार मॅच असतील. जो लॉट बनवलाय आपल्याकडे त्या लॉट नुसार मॅच असतील. ड्राईव्ह केलाय कव्हरला कृष्णा गौडा, ज्याने नायगावचं मैदान हलवलं होतं मागील टुर्नामेंट मध्ये, त्याच्याकडे बॉल गेलाय. रनआउटची संधी आणि इथे रनआउट. म्हणजेच ओव्हरऑल पहिल्या इनिंग मध्ये जर पाहिलं तर चेंडू फेकून झाले टोटल 5. अंपायर इनिंग झाले. चला करेक्शन केलं. एक बॉल बाकी आहे. पंचांकडे आम्ही दगडी दिल्यात, गोट्या दिल्यात. त्या गोट्या 5 संपल्या होत्या, एक बाकी होती. थँक्यू. भावेश पाटील पॉप्स आलाय. खऱ्या अर्थाने दाद्याच्या जागी पॉप्स यायला हवा होता, पण तो स्वराज्य स्पोर्टची टीम आहे आणि तिथे आपले खेळाडू पहिला खेळले पाहिजे हे विचार होते. भावेश पाटील नॉन स्ट्रायकिंगला आहे सध्या. 1 रन कंप्लीट. लास्टचा बॉल आहे. लास्ट बॉल वरती 2 धावा आरामात कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का? तिसरी धाव रनआउटच्या माध्यमातून विकेट. टोटल झालेत 19, जिंकायला 20. डीजे थँक्यू. 1 मिनिट थांबवतो डीजेला. चला आई चंडिका 0-2 आणि त्यांच्या अपोजिट भाव्या 11 रायझिंग. पहिला मॅच दुसऱ्या फेरीतील 2 ओव्हरचा मॅच. चला लगेच या. तुषार सोनवणे टॉस बॉक्सच्या दिशेने असतील टॉस करण्याकरता मायक्रोफोन वरती. आणि टॉस तुषार सोनवणे यांच्या शुभ हस्ते. कॉइन दिला जाईल दुसरीकडे. मायक्रोफोन वर तुषार असतील. आई चंडिका 0-2 आणि त्यांच्या अपोजिट भाव्या 11 रायझिंग. चला भाव्य 11 रायझिंग आणि आई चंडिका 0-2. चला दोन्ही टीमचे कॅप्टन यायचं आहे. या मोहनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण विशेष टॉसची प्रक्रिया कंप्लीट करणार आहोत. चला कल्पेशजी भोईर आहेत, पेशाने पत्रकार, ही भूमिका त्यांची नेहमीच राहिले. आता त्यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय या पुढचा मॅचचा. टॉस जिंकल्या टीम भाव्य 11 या संघाने फक्त निर्णय सांगायचा आहे. फिल्डिंग. थँक्यू. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. टॉस जिंकल्या भाव्य 11 या टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आई चंडिका स्पोर्ट 0-2 या संघाला करावी लागेल फलंदाजी. आता आयोजक सांगतील किती ओव्हरचा मॅच असेल. अजून तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे. यश मनीष दादा म्हात्रे, एमबी स्पोर्ट्स. यस, आयोजकाने महत्त्वाची सूचना आमच्यापर्यंत पोहोचवले. पहिला हाफ आता इथे क्लिअर होईल आणि यानंतर जी मॅच असेल तिथून दुसरा हाफ सुरू होईल आणि 2-2 षटकांचे मॅचेस इथून पुढे आपण खेळवणार आहोत. आपण बघतायत जुचंद्र गावाची सर्वाधिक आवडती लोकप्रिय ही क्रिकेटची स्पर्धा आपण बघतायत TCP लाईव्ह च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात. अक्षय साडम आणि संदीपजी गावण त्या ठिकाणी सज्ज असतील. थँक्यू. थँक्यू. भाव्या 11 रायझिंगने टॉस जिंकला. 2 ओव्हरचा मॅच आहे, याच्याकडे लक्ष असू द्या. होणारा मॅचेस यानंतर होणाऱ्या 2 आणि त्याच्यानंतर जसा टाइम आपल्याकडे असेल शेड्यूल नुसार माहिती दिली जाईल. ड्रिंक्स ट्रॉली आहे तिथे. आरजे एडिटरची ड्रिंक्स ट्रॉली ड्रिंक्स घेऊन पोहोचवतं. तुम्ही बघू शकतायत हे दृश्य हॉटेल अक्षित. म्हणजे संदीप सर एक प्रकारे रेस्टॉरंट वेगळा वाईब. हॉटेल अक्षित रेस्टॉरंट आणि त्याच्यामध्ये तुम्हाला युनिकनेस आणि पाहू शकता काय इंटेरियर केलंय हॉटेल अक्षित अँड रेस्टॉरंट. हे पाहू शकता एंट्री. त्यानंतर जर पाहिलं तर पूर्ण हॉटेलमध्ये झाड आहे. ते हत्तीचं आपण कटआउट बघतोय. त्याच्यामध्ये अनेक सारे जे वाईब्स असते ना, जे मुंबईला आपण पब पाहतो पब, त्या प्रकारचा दृश्य हॉटेल अक्षितला जाऊन नक्कीच भेट द्या. आणि खरं तर वेगवेगळ्या देशाच्या ज्या प्रसिद्ध डिश आहेत
ज्या व्हरायटीज आहेत ते तुम्हाला त्या हॉटेल अक्षत मध्ये सुद्धा मिळू शकतात. इतकी चांगली फॅसिलिटी त्या हॉटेल अक्षत मध्ये केलेली आहे. आणि अर्थातच काही दिवसापूर्वी मी तिथे जाऊन आलो. प्रत्यक्षात निलेश चव्हाण हे मला भेटले होते. बघायला जाऊन आलो. अजून सुरुवात झाली नाही. तर निलेश चव्हाण सुद्धा म्हटले की अजून सुरुवात आपली बाकी होती, परंतु ते सर्व बघून आलो. चला मॅचला होतं सुरुवात. भावेश पॉप्स गोलंदाजी मार्गावर आणि समोर बॅटर आहे तो म्हणजेच अनिकेत भोमटे. नॉन स्ट्रायकिंग कडे रवी वाघमारे. अनिकेत भोमटेच्या पहिल्या चेंडूवर आता अनिकेत भोमटेला परत जावं लागलं असं. भावेश पाटीलला सफलता मिळाली असती. एक जेल सोडलाय क्षेत्ररक्षकाने आणि फायदा झाला बॅटरला. बघता कोण आहे? स्वराज्य गल्लीचा स्वराज्य रक्षक रम्मी किंग शिरप्या. शिरप्या भाईदास पाटील असंच नाव द्यावं लागेल. शिरप्या म्हणजे किरण. जर तुम्हाला पत्त्यामध्ये जादू शिकायची आहे ना तर किरणची किंवा राजेशी लॉटरीमध्ये स्वतः त्यांनी तिथे शिकले सर्व. फ्लिक केलाय, पायावरचा बॉल होता. चेंडू जातोय डीप मध्ये. फिल्डर येतोय गणपुले आणि गणपुलेने गणपती पुल्यालाच जणू काय बॉल फेकलाय. प्रवीण म्हात्रे काय जबरदस्त. बिना गॉगल तो खेळणार नाही असं मला वाटते. मगाशी सिक्स होती का काय? तुम्हाला काय वाटते संदीप सर? येस, नो कमेंट्स. सगळा षटकार होता तो प्रवीणचा. तो षटकार होता खरोखरच चांगला फटका होता त्यावेळेला, परंतु कुठेतरी काहीतरी चुकलं. झाडाचं पान हल्लं होतं चेंडू गेल्यानंतर. ओ चांगला कव्हर ड्राईव्ह. या मिळतील 2 धाबा. रवी आहे आणि रवी चांगल्या धावसंख्या 5. जबरदस्त बॅटिंग केली. वसई विरार प्रीमियर लीग मध्ये तो एक षटकार रवीचा टॅलेंट दाखवून दिला. सकाळी लवकर प्रॅक्टिसला नेहमी जातो. भरपूर काळ प्रॅक्टिस करणारा खेळाडू आहे आणि जसा बॉल येईल तसा फटकेबाजी करतो. गणपुले जहा मॅटर वहा. आकाश चव्हाण याच्यानंतर मला वाटत नाही गणपुलेला टीम मध्ये घेईल. गेलाय चौकार. डब्बा गुल चौकार. थँक्यू. कॅमेरामॅन चांगलं कॅमेरा वर्क करताना दिसतोय. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळला जातं. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विपुल आहेत. 1 धाव मिळाली बॅटरला. एका धाव्याच्या साहाय्याने धावसंख्या झाली आहे ती 10. पहिलं षटक या ठिकाणी सुरू आहे आणि पहिल्या षटकातील 5 चेंडूंमध्ये 10 धाबा आलेत. टार्गेट आहे 20 या धावसंख्येचं. 10 धाबा पहिल्याच 5 बॉल मध्ये आलेत. पुढचा बॉल या ठिकाणी अर्थातच 1 धाव मिळाली आणि लेग बाईचा इशारा. धावसंख्या 11. पहिले षटक संपलंय. धावसंख्या 11. डीजेला थांबवतो जरा. कॅश प्राइज लावले. जयवीरेश म्हात्रे जर उतरला बॅटिंगला आणि 3 बॉल 3 षटकार मारले तर सचिन गणेशकर, राकेश आणि त्यांचे मित्र यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जयवीरेश उतरला तर मयुरेश, त्यानंतर सचिन गणेशकर आणि राकेश यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक लावलंय. परंतु 3 षटकार मॅच भरपूर जवळ आले. 12 बॉल 9 एकतर्फा मॅच झालाय. संदीप सर इथून कमबॅक करावा लागेल. बॉलर कोण आहे? अक्षय. मला वाटते कालच बारसा झालाय आणि आज खेळायला आलाय. इतका छोटा दिसतोय. ओ अनिकेत भोमटे याच्या बॅट मधून येते बूम बूम. अनिकेत भोमटे नावाचा षटकार. किंग फिशर 6. थँक्यू. बघा चालू मॅच असताना गाडी आणू नका प्लीज मध्ये. पहिचान कोण? पहिचान लिया आहे नवीन म्हात्रे. 11 बॉल 3 ची गरज. ओ अजून एक वसई विरार प्रीमियर लीगचा पूर्ण राग काढलाय. खेळ खल्लास. अनिकेत भोमटेच्या बॅट मधून येतोय. मॅच फिनिश 6.
चला भाव्या 11 आणि त्यांच्या अपोजिट संघ आहे आई चंडिका 02. मॅन ऑफ द मॅच